धुले जिले में गौरक्षा टीम और धुले तालुका पुलिस ने खुद ज्वाइंट ऑपरेशन में यह बड़ी खेप जब्त की है। गौरक्षा टीम से मिली सीक्रेट जानकारी के मुताबिक खजराई नाका इलाके में एक टेम्पो तेजी से धुले की ओर आता देखा गया। शक होने पर गौरक्षा टीम के विनोद पाटिल और उनकी टीम ने पीछा करना शुरू कर दिया। भागने की कोशिश में टेम्पो ड्राइवर ने एक अनजान गाड़ी को टक्कर मार दी। कोमल पेट्रोल पंप के पास भारी भीड़ जमा हो गई और हालत टेंशन वाले हो गए। धुले तालुका पुलिस ने तुरंत दखल किया और गाड़ी जब्त कर ली। चौंकाने वाला खुलासा ये हुआ कि पूरी तरीके से जांच करने पर टेम्पो में लोहे की ब्रीफकेस जैसा एक नकली बॉक्स मिला। टुकड़े, पैर और सिर मिलाकर कुल 10 क्विंटल बैन बीफ मिला। यह हाल ही के दिनों में धुले जिले में सबसे बड़ा खेप है। इस मामले में गौरक्षक विनोद पाटिल की शिकायत पर धुले तालुका पुलिस स्टेशन में 2 आरोपियों के खिलाफ महाराष्ट्र एनिमल प्रोजेक्ट एक्ट 1976 के तहत क्राइम ब्रांच 690/2025 केस दर्ज किया है। धुले तालुका पुलिस यह बीफ कहां से लाया था, इसे किस रास्ते से ले जाया जा रहा था। जय गो माता। आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन व प्राणीन फाउंडेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील जे सराईत गो तस्करी जे धुळ्याहून मुंबईपर्यंत गोमाची वाहतूक करून नेतात, तर त्यांची गाडी पकडण्यात यश आलेलं आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी पकडलेली आहे। आम्ही आता धुळे तालुका पोलीस स्टेशनला जे गाडीमध्ये जवळपास 3 टनपेक्षा अधिक गोमास आहे आणि धुळ्यामध्ये गोमास धुळ्यातून गोमास मोठ्या प्रमाणावर मुंबईपर्यंत जाते आणि या लोकांना एवढा माज आलेला आहे की हे म्हणतात की आम्ही पोलीस प्रशासन आणि धुळ्यातले जेवढे पुढारी ते सगळे आम्ही विकत घेऊन ठेवले, सगळे आमच्या खिशात आहे। अशा पद्धतीची राजरोसपणे भाषा हे लोक करतात आणि हे अतिशय सराईत लोक आहे, हे सगळे गुन्हेगार आहे। तर आमची या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आमची माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरे साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः या विषयात लक्ष घालावं, कारण हा खूप मोठा संवेदनशील विषय गो हत्येचा। कारण गो हत्येचा विषय म्हटला तर पूर्ण महाराष्ट्रात धुळ्याचं नाव हायलाइट होतंय। तर आपण या विषयात लक्ष घालून आणि सर्व आपले जेवढे बी अधिकारी आहे, जेवढे पण वेगवेगळे पोलीस स्टेशनच्या हद्द आहे, सर्वांची एक मीटिंग घ्यावी, सगळ्या पीआय सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घ्यावी आणि या विषयाला काहीतरी एक भक्कम आधार द्यावा आणि गो हत्यामुक्त धुळं करावं ही आमची अपेक्षा आहे। जय श्री राम।